तर बच्चू कडूंकडून अमरावती लोकसभा मतदारसंघाची मागणी केली जाते। अमरावतीतून लढण्यासाठी बच्चू कडूंची नवनीत राणांना ऑफर आहे। नवनीत राणांनी आमच्या सोबत येऊन लढावं असं बच्चू कडू यांनी ऑफर दिलेली आहे। आपल्यासोबत आहेत बच्चू कडू। बच्चू भाऊ, काय सांगाल? निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत, सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत, काय आहे पक्षाची तयारी तुमची? 2 आमदार आहेत। आमचे 2 आमदार आहे आणि एकंदरीत लोकसभा आणि विधानसभा याचा तालमेल करण्याचा प्रयत्न आम्ही पाहू। कसं आहे, आखरी राजकीय दृष्ट्या जो कार्यकर्ता आम्हाला जोडलेला आहे त्याची सफलता त्याच्यात भेटली पाहिजे आणि आमचा राजकीय पक्ष मजबूत झाला पाहिजे, या भावनेतून आम्ही समोर जाऊ। कुठल्या जागेवर दावा राहणार किंवा मागणी राहणार? लोकसभेमध्ये आमचा जास्त इंटरेस्ट नाही आहे, पण तरी अमरावतीत आमचे 2 आमदार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मागणी करू। हल्लीच्या विद्यमान खासदार आहेत नवनीत राणा, त्या दुसऱ्या पक्षाचे, त्या आता स्वाभिमानी म्हणून त्यावेळेस अपक्ष म्हणून लढल्या आणि भाजप म्हणून त्या लढल्या नाही, लक्षात घ्या, त्या अपक्ष म्हणून लढल्या होत्या आणि म्हणून माझं असं मत आहे का अमरावती सुटली पाहिजे प्रहारसाठी। मग कोणाला तुमचे उमेदवार कोण राहतील? नवनीत राणा आहेत? हा, राहू शकतं, दुसराही राहू शकते, दोनही राहू शकते। प्रहार आणि मनातलाही राहू शकतं, नाही तर नवनीत राणाही राहू शकतं, होऊ शकतं। नाव आले काय झालंय? तुम्ही ऑफर करताय? हा, यायला पाहिजे? नाही, प्रश्न असा आहे का एकंदरीत माझं असं मत आहे का लोकसभा जर आम्हाला दिलं नाही तर आम्हाला विधानसभेच्या जागा वाढवून द्यावं लागेल आणि विधानसभेच्या जागेमध्ये जर आम्हाला जर तसा झुकतं माप दिलं नाही तर लोकसभेचा आम्हाला विचार करावा लागेल। लोकसभेच्या केवळ अमरावतीसाठीच तुमची मागणी राहील की आणखी इतरही? आता सध्या तर आमची स्थिती अमरावतीतच मजबूत आहे।